नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जे लोक फॉलो करत आहेत, जे लोक वेळोवेळी आमच्या इथे डेली रुटीनच्या दौरान लेखी परीक्षा असेल, फिजिकल टेस्ट असेल किंवा येथील जे ग्राउंड वर्क मध्ये जे जे इव्हेंट्स होतात, त्या सर्व इव्हेंट्सना खास करून आवर्जून मनापासून त्याची पडताळणी करणारे, ते व्हिडिओ पाहून ते स्वतःमध्ये पण बदल घडवणारे तमाम महाराष्ट्रातील नवयुवकांना मी नमस्कार करतो. मित्रांनो, आज आपण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आमच्या अकॅडमीमध्ये साप्ताहिक लेखी परीक्षा हे वेळोवेळी घेतले जातात. त्यामध्ये मग ती फिजिकल टेस्ट असो किंवा साप्ताहिक लेखी परीक्षा असो. मित्रांनो, साप्ताहिक लेखी परीक्षेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमध्ये आपण ज्या वेळेस आपण या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतले तेव्हापासून आज चालू वर्तमान वेळेपर्यंत आपल्यामध्ये कशा प्रकारे बदल घडत चालला आहे. फर्स्ट मध्ये आपली लेखी पॉवर किती मार्काची होती, आजच्या डेटला आपली लेखी मार्क किती पॉवर, यासाठी पण ही साप्ताहिक टेस्ट जरुरी आहे. मित्रांनो, या साप्ताहिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गामध्ये जे आठवड्याच्या दौरान सब्जेक्ट टॉपिकनुसार जे शिकवले जातात, मग ती बुद्धिमत्ता असो, व्याकरण असो, गणितातील विविध प्रश्नावली असू द्या, त्यामध्ये वर्ग काढणे, जसे की तुमचं चक्रवाढ व्याज काढणे, वयोमर्यादा काढणे, ताशी वेग काढणे, अशा प्रकारच्या विविध सूत्रांचा वापर करून जे रिपिटेशन केले जाते, त्यामधून त्या विद्यार्थ्यांमध्ये डेली रुटीन मध्ये तुम्हाला क्लासरूम मध्ये शिकवत असताना त्यांच्या डोक्यामध्ये याविषयी किती याचा फरक पडला आहे हे पण चेकबॅक होतं. कारण का, जोपर्यंत तुम्हाला शिक्षकाद्वारे शिकवलेले जोपर्यंत तुम्हाला आवृत्तीमध्ये उतरवता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्यामधील झालेला बदल हा दिसून येणार नाही. याच लेखी परीक्षेच्या साप्ताहिक लेखी परीक्षेच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थी व विद्यार्थिनींना हे चेकबॅक करण्याचा प्रयत्न करतो. कारण का मित्रांनो, येणारी भरती महाराष्ट्र पोलीस ही मेगा भरती आहे आणि असा चान्स भविष्यात केव्हा येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी व विद्यार्थिनींना या पेपरच्या माध्यमातून त्यांच्यातली लेखी पॉवरची क्षमता किती वाढलेली आहे किंवा ज्यांची कमी आहे त्यांना आपल्यामध्ये अजून किती बदल घडवायला हवा, त्याविषयी पण त्यांना स्वतःला टार्गेट समोर ठेवून अभ्यास त्या पद्धतीने त्यांना करायला. त्यामुळे या लेखी परीक्षेच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक पॉइंट विषयी व्याकरणचा पॉइंट असतील, तुम्हाला मला पुन्हा बुद्धिमत्तेचे पॉइंट्स असतील किंवा जनरल नॉलेजचे पॉइंट्स असतील. जनरल नॉलेजमध्ये तुमचे मग हिस्ट्री असेल, जे जगाचे नॉलेज असेल महाराष्ट्र लेवलचं किंवा पूर्ण भारत लेवलचं, या सर्व बाबीवरती तुम्हाला बिलकुल एक ना एक नोट्स प्रमाणे त्यांचे रिपिटेशन रिव्हिजन करून आणि साप्ताहिकचे टेस्ट देऊन त्यांना एक टार्गेट देतो. आमच्या अकॅडमीमध्ये टार्गेट दिले जाते, तुम्ही एवढे क्वेश्चन्स हे पाठांतर संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या रिडिंगची वेळ असते त्यावेळेस पाठांतर करणे व दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला त्यांच्याकडून ते प्रश्नोत्तर विचारून घेणे. अशा प्रकारच्या रिपिटेशनच्या माध्यमातून यांचा अभ्यासक्रम सविस्तरपणे घेतला जातो. आणि अभ्यासक्रम हा नाईटला तुमच्या ज्यावेळेस तुमचं रिडिंगचा वेळ असतो त्यावेळेस अभ्यासक्रम हा शांत डोक्याने केल्यानंतर त्याचे प्रसाद हे तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला हे दिसत जाणार आहे. मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये जवळपास 175 ते 80च्या आसपास मुली आहेत, सर्व आहेत. त्याच पद्धतीने मुलांची संख्या ही 170 ते 75च्या आसपास आहे. आपण पाहू शकता इकडे ह्या मुली बसलेल्या आहेत. याच्यातील मॅक्सिमम मुली ह्या महाराष्ट्र पोलीसची तयारी करत आहेत आणि त्याच्यातल्या काही पर्सेंटेजच्या नुसार मुली ह्या वनरक्षक प्लस महाराष्ट्र पोलीस या दोन्ही बाजून तयारी करत आहेत. वनरक्षकची ऍड अजून पडलेली नाहीये, महाराष्ट्रची ऍड अजून पडलेली नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत कुठल्याही एक्झामची तारीख पडत नाही, कुठल्याही भरतीची तारीख पडणार नाही, तोपर्यंत वेळ हा तुमचा असतो. आणि वेळ हा ज्यावेळेस तुमचा असतो त्यावेळेस सगळ्यात जास्त मेहनत, सगळ्यात जास्त कष्ट, सर्वात जास्त अभ्यास हा तुम्ही करावा लागतो. त्यासाठी मिळेल त्या वेळेचे सोने करण्याचा प्रयत्न करा. कारण का, एक वेळेस तुम्हाला भरतीची तारीख डिक्लेअर झाली, तुम्हाला वेळ कळाली, तारीख कळाली, तेव्हापासून वेळ ही तुमची राहत नाही. त्यासाठी मित्रांनो, सध्याची वेळ ही तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या वेळेचं, त्या संधीचं सोनं करण्याचं हे तुमचं स्वप्न जे आहे ते तुम्ही वेगळ्या ऊर्जेने, वेगळ्या ताकदीने, वेगळ्या उमेदीने तुम्ही साकार करू शकता. फक्त कुठल्याही गोष्टीला तुम्हाला साकार करायचं असेल तर त्यासाठी जिद्द, कष्ट व चिकाटी फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शारीरिक वर्कआउट करताल तेही तुम्हाला मनापासून केले पाहिजे. मनापासून केलेली गोष्ट कुठलीही वाया जात नाही. त्यासाठी
जिद्द आणि चिकाटी बाळगून तुम्ही ग्राउंड वर्कआउट चांगले करत राहा. जेवढं तुम्हाला ग्राउंड वर्कआउट जरुरी आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लेखी परीक्षा म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम ही आवश्यकता आहे. त्यामध्ये जसं की तुम्हाला मी ह्याच्या अगोदरही सांगितलं की त्यामध्ये जे 4 टॉपिक आहेत, व्याकरण, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि गणित, याच्यातील ज्या बारीक बारीक कला आहेत त्या प्रत्येक गोष्टीशी तुम्हाला बिलकुल आतमध्ये गूढ ज्ञान पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती तुमचे त्या लहान मोठ्या बारीक ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स समजून घेऊन तो अभ्यासक्रम समजून घेणे व त्याद्वारे रिपिटेशन, वेगवेगळ्या प्रश्नावलीचा संच सोडवणे. जे मागच्या 2-3 वर्षाखाली जे तुम्हाला प्रश्नसंच आले आहेत वेगवेगळ्या भरतीमध्ये महाड पोलीसच्या, त्या सुद्धा आम्ही प्रश्नसंचाचे काही क्वेश्चन्स या विद्यार्थ्यांना साप्ताहिक लेखी परीक्षेच्या माध्यमातून त्याच्यातील काही असे निवडक प्रश्न आम्ही निवडतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना फ्लॅशबॅकमध्ये जाऊन अशा प्रकारचे प्रश्नही आपल्याला भविष्यात येऊ शकतात, याविषयी त्या विद्यार्थ्यांना माहिती असावी. आणि हे प्रश्नसंच अशा प्रकारे सोडवले जातात की जेणेकरून पुढील काळात समोरील प्रशिक्षक हा त्याच प्रश्नांना तोडून मोडून वेगवेगळ्या प्रकारे सध्या मांडू शकते. अशा प्रकारे सध्या आमच्या येथील जो शिक्षक वर्ग यांना शिकवणार आहे, ते शिक्षक वर्ग सुद्धा असे प्रश्नसंच तयार करत असतात की जे प्रश्न आजपर्यंत ज्या टॉपिकनुसार पडलेले आहेत त्याच प्रश्नांना फिरवून टाकणे, म्हणजे उत्तर जरी तीच असलं, प्रश्नाला उत्तर करणे, उत्तराला प्रश्न करणे, अशा पद्धतीनं. कारण का समोरील शिक्षक ज्यावेळेस तुमची एक्झाम होतील त्यावेळेस कशा प्रकारे प्रश्न तयार करेल, कुठला एक शिक्षक तयार करेल का ते 10 शिक्षकाची टीम असते ती तयार करते, हे कुणाला या गोष्टीविषयी माहिती संपूर्णपणे नसते. त्यासाठी प्रश्नसंचांचा रिपिटेशन, वेगवेगळ्या गुरुजनांचे जे पुस्तकं आपल्या महाराष्ट्राच्या अकॅडमीमध्ये आहेत वेगवेगळे, त्यांच्या माध्यमातूनही तुम्हाला या बाबतीत पूर्णपणे माहिती देऊन त्याच्यावरती सखोल अभ्यास घेऊन या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना या गोष्टीचे आम्ही ही अभ्यासक्रम संपूर्णपणे शिकवला जात आहे. त्याचीच कलाकृती म्हणून यांना प्रत्येक सप्ताहाला ही लेखी परीक्षा घेतली जात आहेत. मित्रांनो, काल लेखी परीक्षा रविवारी घ्यायची होती, परंतु पावसामुळे ग्राउंडवरती ओलावा होता, या कारणाने कालची टेस्ट घ्यायची कॅन्सल केली आम्ही. आणि आज सोमवार आहे आणि याच सोमवारच्या दिवशी आज आम्ही कालचा जे टेस्टचा टायमिंग होता तो चेंज करून आजच्या दिवशी टेस्ट घेतली आहे. आमच्या अकॅडमीमध्ये लेखी परीक्षा ही प्रत्येक आठवड्याला होते आणि फिजिकल टेस्ट ही प्रत्येक आठवड्याला, यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय किंवा विस्काळा कधीच आजपर्यंत झालेला नाही. या गोष्टी करणे हे त्यासाठी आवश्यक आहे. कारण का तुमच्यामधील बदल कसा झालेला आहे, तुमच्यामधील बदल किती घडलेला आहे, तुमच्यामध्ये मग तुमच्या बौद्धिक क्षमतेचा बदल असू द्या किंवा तुमच्यामध्ये फिजिकलच्या माध्यमातून शारीरिक क्षमतेचा बदल असू द्या, यामध्ये किती चेंजेस आले आहेत हे तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या माहिती असायला हवे. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या या चेंजेसचा बदल माहिती होत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये किती प्रगती झाली आहे किंवा प्रगती भविष्यात किती करायची आहे हे पण तुम्हाला कळू शकणार नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्यातला चेंजेस हा तुम्ही करणं आवश्यक आहे. आपल्यातला बदल हा तुम्हीच करायचे, मेहनत तुम्हाला करायचे, फक्त मेहनत कशा प्रकारे करायचे हे सांगण्याचं काम आमचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, अगर समंदर पर चलना है तो लहरों से क्या डरना, समंदर पर चलना है तो लहरों से क्या डरना. अगर इस मैदान पे हमें खाकी वर्दी का सपना पूरा करना है तो हमें मेहनत करने से क्या डरना. दोस्तों, चलिए चला, याचबरोबर मी आजच्या दिवसासाठी तुमच्याकडून घेतो रजा. आमच्या अकॅडमीतील विविध प्रकारचे इव्हेंट्स आणि फिजिकल टेस्ट आणि लेखी परीक्षेच्या अशा प्रकारे व्हिडिओला फॉलो करा आणि आपलीही स्वतः जे घरी तयारी करतायत तुम्ही ही कष्टाने जिद्दीने घर बसल्याही आमच्या व्हिडिओला फॉलो करून तयारी करू शकता. आपल्या मित्राला द्या इजाजत. जय हिंद, जय भारत.